Good morning student. Welcome to this class. Today we see अष्टमः पाठः पिनकोड प्रवर्तकः महान संस्कृत तज्ञः. In this lesson we see how to we got address. ह्या पाठामध्ये आपण हे पाहणार आहोत की आपण एखाद्या पत्त्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचू शकतो किंवा एखादं लेटर असेल किंवा एखादं कुरिअर असेल ते आपापल्या ठिकाणी कशा पद्धतीनं पोहोचते. मग आपण एखादं पत्र पाठवतो तेव्हा ते बरोबर त्याच ॲड्रेसवर पोहोचलं जातं, परंतु हेच पत्र पोहोचण्यासाठी पूर्वी एखादा महिनासुद्धा लागत होता आणि त्याआधी ते पत्र तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हतं किंवा दिलेला मॅसेज लवकरात लवकर त्या स्थळापर्यंत पोहोचू शकत नव्हता, त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकत नव्हता. मग ह्या 1 महिन्याच्या कालावधीला आज आपल्याला 2 ते 3 दिवसामध्ये तो मॅसेज असेल, ते कुरिअर असेल, तर आपल्याला लगेचच्या लगेच 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला प्राप्त होत असते. ठीक आहे. तर हे हा जो बदल आहे हा कशामुळे झालेला आहे हे आपल्याला ह्या पाठामध्ये पाहायचं आहे. ठीक आहे. सुरुवातीला कन्व्हर्सेशन आहे 2 व्यक्तींमध्ये, गौरव आणि अमेय ह्यामध्ये कन्व्हर्सेशन आहे आणि नंतरच्या पॅरेग्राफमध्ये इन्फॉर्मेशन आहे की कशा पद्धतीने ह्या पिनकोड सिस्टीमची निर्मिती झालेली आहे. गौरवः अरे अमेय कुत्र गच्छसि? अमेय व्हेर आर गोइंग? अमेय समीपे एव पत्रपेटिका वर्तते. देर इज अ पोस्ट बॉक्स नियर बाय. मातुलं प्रति पत्रं प्रेषयितुं तत्र गच्छामि. I am going there to send a letter to my maternal uncle. गौरवः दर्शय पत्रं. Show me the letter. अपि बेङ्गलूरुनगरे निवसति तव मातुलः. Does your maternal uncle stay in Bangalore? तत्तु अतीव दूरे किल, but that is indeed very far. कदा पत्रं विन्देत् सः? When will he got the letter? अमेयः सामान्यतः 3 दिनानि अपेक्षितानि तदर्थं. Generally 3 days are expected for that. अमेय सत्यं. Yes, it is true. गौरवः किन्तु संकेतः तु देवनागरी लिप्यां लिखितः, but the address is written in देवनागरी script. कर्नाटके तु कन्नड लिपि प्रयुज्यते नु. In Bangalore it isn't the Karnataka script used. Kannada script is used. तर्हि कथं पत्रवाहकः तत् पठितुं शक्नुयात्? Then how will the postman be able to read it? अमेय पश्य एतत्. See this. संकेतस्य अन्ते आङ्ग्लभाषया कश्चन क्रमाङ्कः लिखितः अस्ति. At the end of the address a certain number has been written. जानासि खलु तद्विषये? Do you know about it? गौरवः आम्, सः तु पिन्कोड् क्रमाङ्कः. Yes, that is पिन्कोड् नम्बर्. अहं पत्रं न लिखामि, किन्तु सद्यस्कक्रयणसमये पिन्कोड् क्रमाङ्कः अनिवार्या एव. I do not write a letter, but at the time of online shopping, pincode number is compulsory. And इतोपि च अस्माकं विभागे ATM शाखाः, रुग्णालयाः, विशिष्टसेवाः कुत्र सन्ति अपि ज्ञातुं पिन्कोड् क्रमाङ्कः आवश्यकः एव. And more than this, pin is essential to know where ATM branch, hospital or special services are. स्टुडंट ह्या दोघांमध्ये हे जे कन्व्हर्सेशन आहे ह्या कन्व्हर्सेशनमधून आपल्याला हे लक्षात येते की गौरवला पत्र पाठवायचं आहे आणि पत्र कुठे बेंगलोरला पाठवायचं आहे. बेंगलोर हे कर्नाटक राज्यामध्ये आहे आणि कर्नाटक राज्यामध्ये कोणती लिपी आहे? कन्नड लिपी आहे. मग कन्नड लिपीमध्ये कन्नड लिपी न वापरता त्यांनी देवनागरी लिपीचा वापर केलेला. देवनागरी मीन्स मराठी लँग्वेज. ह्या लँग्वेजचा त्याने वापर केलेला आहे ॲड्रेस टाकते वेळेस. परंतु ॲड्रेसच्या शेवटी त्याने काय केलेलं आहे? एक नंबर टाकलेला आहे. त्या नंबरलाच आपण काय म्हणतो? पिनकोड नंबर. ह्या पिनकोड नंबरच्या माध्यमातून आपल्याला
काय ॲड्रेस लवकरात लवकर लक्षात येतो की त्यामुळे आपल्याला राज्य, देश आणि एरियासुद्धा ह्या पिनकोडमुळे लक्षात येतो आणि लगेचच्या लगेच आपलं लेटर त्या स्थळापर्यंत पोहोचू शकते. ठीक आहे. अयि मित्राणि भारतदेशे विशाले देशे सुदूरप्रान्तेभ्यः अन्यप्रान्तं प्रति प्रेषितानि पत्राणि विना विलम्बं विना प्रमादं कथं लभ्यन्ते? Friends, how are the letters sent from distant provinces in a large country like India are delivered without delay, without mistake? वयम् अस्माकं निवासविभागे पत्रपेटिकायां पत्रं क्षिपामः. We drop the letter in a post box in our residential area. ततः तत् पत्रालयं प्रति गच्छति. Then it goes to the post office and then it reaches the places indicated. ततः च निर्दिष्टं स्थानं प्रति प्राप्नोति. कथं शक्या भवति एषा वितरणव्यवस्था? हाउ इज़ दिस सिस्टम ऑफ डिस्ट्रीब्यूशन पॉसिबल? पिनकोड प्रणाली इत्येव एतस्य प्रश्नस्य उत्तरं. द आंसर टू दिस क्वेश्चन इज सिस्टम ऑफ पिनकोड नंबर ओनली. पिनकोड क्रमाङ्कः नाम पत्रसङ्केतस्य अन्ते लिखिताः 6 संख्याः. पिनकोड नंबर मीन्स द 6-digit number written at the end of the address. पिनकोड नाम स्थान संकेतांक. पिनकोड मीन्स द नंबर इंडिकेटिंग द प्लेस. ऑगस्ट 2097 ख्रीस्ताब्दे स्वातन्त्र्यदिनसमारोहे प्रधानमन्त्री इंदिरा गांधी महोदयायै उपहारीकृता एषा महत्वपूर्णा प्रणाली. In August 1972, in the program of Independence Day, this significant system was presented to Prime Minister Mrs. Indira Gandhi. केन खलु प्रवर्तिता इयं सङ्केतप्रणाली? Who indeed started this system of pin code? सः पत्रालयः अधिकारी आसीत् संस्कृतपण्डितः गणितज्ञः श्रीराम भिकाजी वेलन्कर महोदय. He was an officer of postal department, a Sanskrit scholar and a mathematician. श्रीराम भिकाजी वेलन्कर. सः कोल्कतानगरे डाकतारविभागस्य निर्देशकरूपेण कार्यरतः आसीत्. He was working as a director of post and telegraph in कलकत्ता. तस्य कार्यकाले एकस्मिन् दिने कोऽपि दुःखितः केरलप्रदेशीय सैनिकः महोदयः मेलितुम् आगतः. During his time, one day a distressed soldier, a Keralian, came to see him. सः तस्य पित्रोः स्वास्थ्यविषये किञ्चिदपि ज्ञातुं असमर्थः. He was unable to know anything about the health of his parent because in those days the time required for a letter from Kerala to reach Arunachal Pradesh used to be some time more than even a month. तेन पंडित वेलन्कर महोदयस्य चिन्तनम् आरब्धम्. As a result of this, Pandit Velankar started thinking कथं पत्रस्य प्राप्तिकालं न्यूनं कर्तुं शक्नोमि. How can I reduce the time required to get the letter? दुर्बोधं हस्ताक्षरं, भिन्ना प्रान्तीयाः भाषा, अपूर्णः पत्रसङ्केतः अपि इति नैके प्रत्यूहाः. There were many obstacles such as illegible handwriting, different regional languages, incomplete address. अतः गणितज्ञेन तेन अङ्कानाम् उपयोगः कृतः. So he who was a mathematician made use of numbers. तेन अधुना वयं विनायासं शीघ्रं पत्रं लभामहे.
He divided the country into country 8 divisions and assigned number to the subsections of the region. As a result, even now we get the letter quickly without any difficulties. अनुशासनप्रियस्य वेलन्कर महोदयस्य सङ्गीतमपि प्रियः विषयः. म्यूजिक् वास् आल्सो अ फेवरेट् सब्जेक्ट् आफ् मिस्टर् वेलन्कर. सः वायोलिन् वादने तथा तबलावादने अपि अतीव निपुणः. He was very skilled in playing violin as well as the tabla. अतः एव सः गीतगीर्वाणम् इति सङ्गीतविषयकं शास्त्रीयग्रन्थः संस्कृतेन रचितवान्. It is only because of this that he composed a scientific treatise on the subject of music in Sanskrit titled Geeta Girvanam. कथा गीतानि बालगीतानि नृत्यनाट्यम् इति बहुविधाः रचनाः तेन कृताः. तथापि नाट्यलेखनं तस्य अभिमतः साहित्यप्रकारः. He wrote many types of literature such as stories, songs, poetry for children, ballet, but writing plays in his favorite form of literature. लेखनं, दिग्दर्शनं, नाट्यनिर्मितिः, व्यवस्थापनं, सङ्गीतसंयोजनम् इति सर्वमेव कर्तुं सः समर्थः. अतः सबकुछ श्रीभिः इति तस्य नाटकानां ख्यातिः आसीत्. He is able to do everything: writing, directing, producing, managing, arranging music. So he plays were famous as सबकुछ श्रीभिः. धन्यः स विद्वद्वरेण्य येन वयं पिन्कोड् प्रणल्या उपकृता. Blessed he is who was the most distinguished scholar who has obliged us by inventing pin code system. ह्या पाठामध्ये आपण असं पाहिलेलं आहे की वेलणकर महोदयांनी पिनकोड सिस्टीमची निर्मिती केलेली आहे आणि त्यानंतर ऑगस्ट 1972 मध्ये महोदया इंदिरा गांधी यांच्या हाताने ह्या पिनकोड सिस्टीमची सुरुवात आपल्या देशामध्ये करण्यात आलेली आहे. एक वेळेस काय झालेलं आहे की ह्यांच्या आयुष्यामध्ये हे डॉक्टर विभागामध्ये कार्यरत असताना एक दुःखी सैनिक, केरळ प्रदेशीय सैनिक त्यांना भेटण्यासाठी आला. 1 महिना झालेला होता त्यांना पत्र पाठवून, परंतु त्याला त्याच्या वडिलांच्या तब्येतीबद्दलची काहीही माहिती त्याला मिळालेली नव्हती. तेव्हा दुःखी झालेला असा हा सैनिक त्यांच्याजवळ येऊन त्याची व्यथा त्यांच्यासमोर मांडतो. तेव्हा ते विचार करतात की ह्या गोष्टीबद्दल आपण काही करू शकतो का. ते स्वतः गणिततज्ञ असल्यामुळे गणिताचा उपयोग करून त्यांनी काय केलेलं आहे, अंकांच्या मदतीने ही पिनकोड प्रणाली निर्माण केलेली आहे. या पिनकोड प्रणालीच्या माध्यमातून आता आपल्याला काय होत आहे, लवकरात लवकर आपलं लेटर त्या स्थळापर्यंत पोहोचत आहे आणि हवा तो मेसेज आपण एकमेकांना देऊ शकतो आणि घेऊसुद्धा शकतो. खरोखरच यांनी आपल्याला काय केलेलं आहे, ह्या महोदयांनी आपल्यावर खूप मोठे उपकार ह्या पिनकोड प्रणालीच्या माध्यमातून केलेले असलेले आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की आपण कितीही कार्यरत असलं तरी आपण एखादा छंद जोपासलेला असतो. त्याच पद्धतीने ह्यांनासुद्धा कथा, गीते, बालगीते, नाट्य यांची निर्मिती करणे, त्यांचं दिग्दर्शन करणे, व्यवस्थापन करणे, संगीत संयोजन करणे या गोष्टींमध्ये सुद्धा त्यांना रुची असलेली आपल्याला पाहावयास मिळते. अशाच प्रकारचा एखादा छंद आपणसुद्धा जोपासणे आवश्यक आहे. ज्या पद्धतीने ड्रॉइंग असेल, त्यानंतर मुलांना क्रिकेट, बॅडमिंटन, स्विमिंग अशा प्रकारचे छंद. त्याचबरोबर महत्त्वाचा छंद एक आहे तो म्हणजे वाचन करणे, विविध पुस्तकांचं रीडिंग करणे, ज्यामुळे आपल्याला काय होतं, एक पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्यामध्ये निर्माण होण्यास सुरुवात होत असते. गुड डे स्टुडंट.